श्री महेश लांडगे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून एक सभागृहापुढे एक महत्त्वाची बाब लक्ष आणून देतो। अध्यक्ष महोदय, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथे आपण पण नेतृत्व करता त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेन्युइन आरएमच्या माध्यमातून घरकुल झालेला आहे। प्राधिकरणाच्या जागेवर महापालिकेनं घरकुल बांधलेलं आहे आणि जवळजवळ 7,000 कुटुंबांना त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांना घर दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आता तो प्रकल्प चालू आहे। आता मी 10-12 वर्ष झालं, 11 वर्ष झालं मी आमदार झालो। आमदार होण्याच्या अगोदरपासून तो प्रकल्प चालू आहे। अध्यक्ष महोदय, थोडक्यातच मानतो अध्यक्ष महोदय, जास्त वेळ नाही घेणार तुम्हाला पण देतात। जरा थोडंसं आपण एका शहरातले थोडं 2 मिनिटं वाढवून दिलं तर काय अध्यक्ष महोदय, आपल्या दोघांच्या फायद्याचं राहिलं विषय। अध्यक्ष महोदय, 7,000 कुटुंब तिथे राहतात, 7,000 कुटुंब तिथे राहतात। अध्यक्ष महोदय, आज 12-15 वर्ष झालं ती घरकुल पूर्णपणे तयार झाले नाही। अध्यक्ष महोदय, तिथे आर्थिक दुर्बल घटक राहतात। अध्यक्ष महोदय, ते सर्व लोक हे 400 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतात। अध्यक्ष महोदय, त्यांना आपण कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी अम्युनिटीज आपण देणार होतो, ज्या सुविधा देणार होतो त्या कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या नाहीत। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही टॅक्स आहे, कर आहे, तो माफ करण्यासंदर्भातला जसं मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर फूटच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला, तशाच पद्धतीचा निर्णय आपल्या शहरामध्ये व्हावा आणि त्यातल्या त्यात घरकुल मधल्या जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, ज्यांना कुठल्याही सुविधा आजपर्यंत देऊ शकलो नाहीत। अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये त्यांचा पहिला मजला हा पाण्यामध्ये असतो। अध्यक्ष महोदय, जास्त पाऊस झाला, पाण्याच्या पिण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा पाण्याच्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये असतात। अध्यक्ष महोदय, हा फार महत्वाचा विषय। अध्यक्ष महोदय, 12-15 वर्ष झाला अध्यक्ष महोदय, ती लोक फार अडचणीत राहतात। अध्यक्ष महोदय, त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय।